नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. तुमच्या आयुष्यात सतत पैशांची चणचण भासते का? किंवा वैवाहिक आयुष्यात काही ना काही वाद सुरूच असतो का? तर काळजी करू नका, कारण भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकटे आणि कौटुंबिक कलह दूर होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शुक्र प्रदोष व्रताची अत्यंत चमत्कारी पौराणिक कथा, महत्त्व आणि हे व्रत केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्र दोष कसा दूर होऊ शकतो हेही बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहितीने व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, शुक्र प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या असीम कृपा मिळवण्यासाठी, तसेच जीवन सुख समृद्धी, धन आणि सौभाग्याने भरून टाकण्यासाठी अत्यंत पावन मानले जाते. जेव्हा त्रयोदशी तिथी शुक्रवारी येते तेव्हा शुक्र प्रदोष असे म्हणतात. पौराणिक शास्त्रानुसार शुक्र प्रदोषाची व्रतकथा पुढील प्रमाणे आहे. प्राचीन काळात एका नगरात 3 परम मित्र राहत होते. एक म्हणजे राजकुमार, दुसरा ब्राह्मण कुमार आणि तिसरा धनिक कुमार म्हणजे व्यापाराचा मुलगा. राजकुमार आणि ब्राह्मण कुमार हे वैयक्तिक आयुष्यात विवाहित होते आणि दुसरीकडे धनिक म्हणजे व्यापाराचा मुलगा नुकताच लग्न झालेला होता, परंतु त्याच्या पत्नीचा गौना म्हणजे विधीपूर्वक पाठवणीचे कार्यक्रम अजून बाकी होते. एका दिवशी तिन्ही मित्र एकत्र बसून स्त्रियांविषयी चर्चा करत होते. तेव्हा ब्राह्मण कुमार म्हणाला, स्त्रीशिवाय घर म्हणजे भूतांचा डेरा असतो. हे ऐकून धनिक पुत्राला वाईट वाटलं. त्याने लगेच आपल्या सासरी जाऊन पत्नीची पाठवणी करून तिला घरी आणण्याचा निश्चय केला. धनिक पुत्राच्या आईवडिलांनी धनिक पुत्राला खूप समजावले की सध्या शुक्रदेव अस्त आहेत. अशा काळात पत्नीची पाठवणी करून तिला घरी आणणे अशुभ मानले जाते. परंतु धनिक पुत्राने कोणाचेही ऐकले नाही आणि तो हट्ट करून सासरी पोहोचला. सासरच्या लोकांनीही त्याला शुक्र अस्त असल्यामुळे काही दिवस थांबण्यास सांगितले, पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला. शेवटी सगळे त्याच्या हट्टापुढे विवश झाले आणि मुलीच्या आईवडिलांनी मुलीला निरोप दिला, सासरी पाठवले. हा हट्ट पुढे धनिक पुत्राला नडला. सासरहून निघताच धनिक पुत्राचे वाईट दिवस सुरू झाले. नगराबाहेर येताच त्याच्या बैलगाडीचे चाक तुटले आणि बैलाच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्यानंतर पुढे गेल्यावर रस्त्यात डाकूंनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या पत्नीचे सगळे दागिने व धन लुटून नेले. त्यानंतर कसे बसे ते दोघे नवरा बायको घरी पोहोचले, पण घरी येताच धनिक पुत्राला एका विषारी सापाने डसले, ज्यामुळे तो मरणाच्या दारात पोहोचला. जेव्हा ब्राह्मण कुमाराला आपल्या मित्राच्या अवस्थेबद्दल समजले तेव्हा तो धावतच त्याच्या घरी आला. त्याने धनिक पुत्राच्या मातापित्याला सांगितले की हा सर्व अनर्थ शुक्रदेव असताना प्रवास आणि पाठवणी केल्यामुळे झाला आहे. त्यावर उपाय सांगताना ब्राह्मण कुमार म्हणाला, तुम्ही याला पत्नीसह ताबडतोब सासरी परत पाठवा. तिथे गेल्यावर दोघेही भगवान शंकराचे शुक्र प्रदोष व्रत पूर्ण भक्तिभावाने करतील, ज्याच्या प्रभावाने हे सर्व संकट दूर होईल. धनिक पुत्राच्या आईवडिलांनी तसेच केले. तो पत्नीसह सासरी परत गेला. तिथे पोहोचताच त्याच्या तब्येतील सुधारणा होऊ लागली आणि तो पूर्णपणे बरा झाला. त्याच्या पत्नीने पूर्ण श्रद्धेने आणि नियमपूर्वक भगवान शंकराचे शुक्र प्रदोष व्रत पाळले. या शुक्र प्रदोष व्रताच्या पुण्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, दुःखे, दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर झाली. ते दोघे पती पत्नी धनधान्य आणि ऐश्वर्याने संपन्न झाले. आता आपण शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व बघूया. हे व्रत केल्याने आणि कथा ऐकल्याने जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही व दरिद्रता दूर होते. पती पत्नीमध्ये वाद असतील तर ते मिटतात, प्रेम वाढते आणि सौभाग्य अखंड प्राप्ती होते. कुंडलीतील शुक्र ग्रहाशी संबंधित दोष शांत करण्यासाठी आणि भौतिक सुखे मिळवण्यासाठी हे व्रत सर्वोत्तम मानले जाते. तर भाविकांनो, ही होती शुक्र प्रदोष व्रताची महिमा. भगवान भोलेनाथ तुमच्याही आयुष्यातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर करोत, हीच प्रार्थना. तुम्हालाही ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, फॉलो करून व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.